Welcome and good morning, all of you. Our next point of Commerce paper 5th marketing. It is unethical practices in marketing. विपणन करत असताना मार्केटिंग करत असताना अनएथिकल वेने मार्केटिंग कशा पद्धतीने करतात त्याची काही एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्ट वन इज अनएथिकल ॲडव्हर्टायझिंग. देर आर सम ॲडव्हर्टायझर हू रिसॉर्ट टू अनएथिकल ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग इज कन्सिडर्ड अनएथिकल वेन, म्हणजे कशा पद्धतीने ते अनएथिकल होते त्याची इन्फॉर्मेशन बघूया. फर्स्ट पॉईंट, इट गिव्स फॉल्स इन्फॉर्मेशन, म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल सेवेबद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. वास्तविकता जी माहिती असते ती माहिती न सांगता इतर माहिती त्या ठिकाणी सांगणे. सेकंड वन इज इट अगेन्स्ट द नॅशनल अँड पब्लिक इंटरेस्ट, म्हणजे लोकांच्या आणि राष्ट्राच्या हिताच्या अगेन्स्ट जर समजा एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं जात असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा ती जाहिराती अनएथिकल होऊ शकते. इट गिव्स मिसगायडिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे चुकीची माहिती पुरवणे, म्हणजे माहिती देत असताना प्रत्यक्षात माहिती जी असते त्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगितलं जातं, त्याला म्हटलं तर मिसगायडिंग करणे. देन इट इज ऑप्शन्स ऑर इमोरल, म्हणजे अनैतिकदृष्ट्या आणि ऑप्शन्सचा विचार करून सुद्धा मार्केटिंग केली जाते, जी मार्केटिंग कस्टमरच्या दृष्टिकोनातून चुकीची असते. So these are some example of unethical advertising. Next one is unethical pricing. At times, marketers resort to unethical pricing. Some of the common forms of unethical pricing includes कुठल्या पद्धतीने unethical pricing करतात. First one is a price fixing. An agreement between business competitor to sell the same product or service at the same price. एकच प्रकारची वस्तू किंवा सेवा प्रत्येक ठिकाणी एकाच किमतीला आपण विकायची असं मार्केटर ठरवतात. त्याच्यामुळे लोकांना त्या ठिकाणी बार्गेनिंग करायला चान्स नसतो आणि त्या वस्तूमध्ये त्या ठिकाणी त्या कस्टमरला जास्त प्रमाणात मार्जिन मिळू शकत नाही किंवा बेनिफिट मिळू शकत नाही, डिस्काउंट मिळू शकत नाही. नेक्स्ट, प्राइस डिस्क्रिमिनेशन. सेलिंग आयडेंटिकल गुड्स ऑर सर्व्हिसेस ॲट डिफरंट प्राइसेस. याच्यामध्ये असं असतं की आयडेंटिकल गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे एकाच प्रकारची वस्तू किंवा सेवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगळ्या पद्धतीने विकली जाते. कस्टमरला एखाद्या ठिकाणी ती वस्तू 100 रुपयाला मिळत असेल तर एका ठिकाणी 120 रुपयाला मिळते, एका ठिकाणी 80 रुपयाला मिळते, एका ठिकाणी 50 रुपयाला मिळते. ह्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी प्राइसिंग करतात. नेक्स्ट वन इज अ प्राइस वॉर. कमर्शियल कॉम्पिटिशन अमंग रायवल कंपनीज वेअर इन देअर इज अ रिपीटेड लोअरिंग ऑफ प्राइसेस टू अंडरकट इच अदर. सध्या फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरती किंवा मिंत्रावरती जो फॅशन सेल आपल्याला दिसतो आहे त्याच्यामध्ये अप टू 50% ऑफ, 80% ऑफ. मग ह्याला म्हटलं तर प्राइस वॉर, म्हणजे किमतीवर चढतवरपणा करणे आणि कॉम्पिटिशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. देन प्रिडेटरी प्राइसिंग. सेलिंग अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस ॲट अ व्हेरी लो प्राइस इंटेंडिंग टू ड्राईव्ह कॉम्पिटिटर आउट ऑफ द मार्केट, म्हणजे स्पर्धकाला मार्केटमधून बाहेर फेकायचं असेल तर वस्तूची किंमत फारच कमी ठेवतात. ऑर क्रिएट बॅरियर्स टू एंट्री फॉर पोटेन्शियल न्यू कॉम्पिटिटर, आणि जर समजा सक्षम एखादा स्पर्धक मार्केटमध्ये येत असेल तर त्याला मात्र त्या ठिकाणी बाहेर करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करतात, प्रिडेटरी प्राइसिंग. म्हणजे वस्तूची किंमत असते त्यापेक्षा खूप कमी नेऊन ठेवली जाते. देन बिड रेजिंग. फ्रॉम अ फ्रॉड इन विच अ कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट इज प्रॉमिस्ड टू वन पार्टी इवन दो फॉर द सेक ऑफ अपिअरन्स सेव्हरल अदर पार्टीज ऑल्सो प्रेझेंट अ बीड. म्हणजे एखाद्या पार्टीबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं असताना ते कॉन्ट्रॅक्ट डालून दुसऱ्याबरोबर त्या ठिकाणी करार करतात आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी व्यवहार करतात. सो इट इज अ अनएथिकल प्राइसिस स्ट्रॅटेजी. देन नेक्स्ट वन इज अ bad mouthing rival products. Emphasize the dark side of rival products in order to attract customer towards their product in other common unethical marketing practices followed by the marketer. इथे काय केलं जाते की कस्टमरला अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या कंपनीचा प्रोडक्ट कशा पद्धतीने चुकीचा आहे किंवा त्याच्यामध्ये काय वापरामध्ये डिफिकल्टी येतील, त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतील, ह्या गोष्टी जास्त दाखवल्या जातात आणि आपलं प्रोडक्ट चांगलं कसं आहे याची माउथ पब्लिसिटी केली जाते. सेव्हरल मार्केटर्स मेक यूज ऑफ कॉम्पॅरेटिव्ह ॲडव्हर्टायझिंग. कम्पॅरेटिव्ह ॲडव्हर्टायझिंग इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी इन विच अ कंपनी प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इज प्रेझेंटेड ॲज सुपिरियर व्हेन कम्पेअर्ड टू द कॉम्पिटिटर. म्हणजे स्पर्धकाच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसपेक्षा आपलं प्रोडक्ट चांगलं कसं आहे हे यामध्ये दाखवलं जातं. सो अनएथिकल ॲडव्हर्टायझिंगमध्ये ह्या पद्धतीने सुद्धा काम करण्यात येतं. देन प्रोडक्ट काउंटर फायटिंग. अनदर ग्रोईंग एरिया ऑफ कॉन्सर्न इन मार्केटिंग इज प्रोडक्ट काउंटर फायटिंग. Product counterfeiting is a form of customer fraud. It involves a sale of fake product which deliberately made to look genuine. म्हणजे वस्तू दिसते मात्र जेन्युइन पण असताना मात्र ती फेक असते, चुकीची असते किंवा वेगळी असते. ऑनलाईन शॉपिंगमध्ये
अशा प्रकारच्या कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. म्हणजे फोटोमध्ये वस्तू असते एक आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी वस्तू आपल्याला वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या क्वालिटीचे मिळते. नेक्स्ट वन इज द मार्केटिंग रिसर्च. ड्युरिंग रिसर्च प्रोसेस इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रिसर्चर्स टू कीप द कलेक्ट इन्फॉर्मेशन सिक्रेट. मिसयूज ऑफ दिस इन्फॉर्मेशन क्रिएट अनइथिकल इश्यू ऑफ मार्केटिंग. कधी कधी मार्केटचा सर्वे करताना रिसर्च करताना जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते त्याचा कधी कधी मिसयूज होतो. म्हणजे ज्या सिक्रेटरीने ती माहिती आपल्याकडे स्टोअर करून ठेवायला पाहिजे ती ठेवली जात नाही, इतर कंपन्यांना देखील ती माहिती पोहोचवली जाते किंवा शेअर केली जाते. सो सर्टन कंपनीज हॅव अनऑफिशियली शेअर कस्टमर डेटा अँड विथ अदर कंपनीज विदाउट द एक्सप्लिसिट परमिशन ऑफ द कस्टमर. ह्या पद्धतीने पण काम करतात की आपला डेटा दुसऱ्यांना त्या ठिकाणी देतात, त्याबद्दल त्या ठिकाणी ते पैसे घेत असतात. Then unethical practices in personal selling. At a times, salespeople undertake manipulation potential customer. Some salespeople are pushy and make unrealistic claims about the product, while some give gift or favor in exchange of purchase. कधी कधी असं होतं की वस्तू खरेदी करणारा जो ग्राहक असतो तर त्याला त्या ठिकाणी काहीतरी आमिष दाखवलं जातं आणि आमिष दाखवून त्या ठिकाणी काही अनरिअलिस्टिक क्लेम असतात. म्हणजे त्या क्लेमला काही अर्थच नसतो. म्हणजे ही वस्तू तुम्ही वापरून बघा, तुम्हाला हे रिझल्ट मिळतील, तुम्हाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला तुमचं ओपिनियन आम्हाला सांगाल. ह्या गोष्टी खूप कमी क्वालिटीच्या असतात किंवा त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज नसतात. मग अशा पद्धतीने सुद्धा मग तुम्हाला काहीतरी आम्ही गिफ्ट देऊ, मग हे घेतलं की तुम्हाला हे फ्री देऊ, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पर्सनल सेलिंगमध्ये अनएथिकल प्रॅक्टिस केली जाते. देन सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट. सेलिब्रिटीज आर ऑफन युज्ड बाय मार्केटर टू एन्डॉर्स देअर प्रोडक्ट. Celebrity endorsement can drive consumer to purchase a product that they might not otherwise buy. Where a celebrity does not use a product or offers a dishonest opinion, a clear ethical conflict exists. Similarly, when a celebrity says something misleading, it results into unethical promotion. Celebrity ज्यावेळी एखाद्या प्रोडक्टबद्दल माहिती देतात किंवा ॲड देतात तर त्यावेळी त्या ठिकाणी ते स्वतः ते वापरत आहेत का, त्याने ते वापरून बघितले आहे का, ही माहिती त्या ठिकाणी त्या ॲडमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये केली जात नाही. पण त्या कंपनीची प्रोडक्टची माहिती मात्र त्या ठिकाणी ॲडमध्ये करतात. मग ह्या पद्धतीने पण अनइथिकल वेने ॲडव्हर्टायझिंग केली जाते किंवा मार्केटिंग केली जाते. सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ अनइथिकल ॲडव्हर्टायझिंग. नेक्स्ट वन इज अ प्रमोशन ऑफ अनहेल्दी. सम कंपनीज मॅन्युफॅक्चर अँड सेल हार्मफुल प्रोडक्ट सच एज अल्कोहोलिक बिवरेजेस, सिगारेट्स एटसेट्रा. वाईन असतील किंवा वायनरी प्रोडक्ट असतील किंवा सिगारेट असतील, मग ह्या सगळ्या काही गोष्टी असतात या अनहेल्दी पद्धतीने त्या ठिकाणी प्रमोट केल्या जातात. देन फर्दर सम कंपनीज मार्केट अनहेल्दी प्रोडक्ट्स हाय इन फॅट, शुगर अँड सॉल्ट सच एज सॉफ्ट ड्रिंक्स, जंक फूड, पोटॅटो चिप्स इट्सेट्रा. याच्यामध्ये फॅट, शुगर किंवा जास्त असतात. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या मानवी शरीराला त्याचे साईड इफेक्ट होतात आणि काही प्रमाणात त्या ठिकाणी ते उपयुक्त नसतं मानवी शरीराला. अशा प्रकारचे सुद्धा ॲड दाखवतात. परंतु मार्केटिंग करताना एका गोष्टीचं भान ठेवायला हवं की अनहेल्दी प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत आणि त्याची काळजी मात्र घेणं जास्त गरजेचं असतं. द नेक्स्ट वन इज अ टार्गेटिंग टू चिल्ड्रन. It is not ethical to target children with advertisement and promotion. Advertising encourages them to be materialistic. They easily get carried away and persuade their present to buy a product for them. It also makes present of children who cannot afford them appear inferior. Further, advertising of unhealthy product encourages children to consume faulty, फेक प्रोडक्ट एटसेट्रा. आता कधी कधी असं असतं की टी व्हीवरती ज्या ॲड दाखवतात, फॉर एक्झाम्पल जे चिल्ड्रनसाठी काही प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल असतात, सो त्या गोष्टी दाखवताना सुद्धा अवास्तव दाखवलं जातं. म्हणजे आपण जे बघतो एनर्जी बुस्टर असतील किंवा कॉम्प्लॅन असेल किंवा आणि काय असेल, म्हणजे एखादा मुलगा येतो ते कॉम्प्लॅन पितो आणि लगेच त्या ठिकाणी त्याच्या उंचीमध्ये वाढ होते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कितपत योग्य आहे आणि कशा पद्धतीने मार्केटिंगसाठी आपण वापरावं हे सुद्धा जरा विचार करण्यासारखी गोष्ट असते. आणि चिल्ड्रनला टार्गेट करून वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स असतील, कॅडबरी असतील किंवा आणि काय असतील, नाही ज्या गोष्टींमुळे सुद्धा चिल्ड्रन्स आपल्या पेरेंट्सकडे हट्ट धरतात, ती वस्तू मला पाहिजे असं हट्ट धरून त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतात. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी प्रमाणात त्याचं असणं जास्त गरजेचं आहे. And then further advertising is unhealthy product encourages children to consume fatty, sugarly, salty food, which is creates obese and unhealthy youngsters
देअरफॉर सच प्रॅक्टिस आर अनइथिकल. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा काही प्रॅक्टिस केली जाते आणि त्या माध्यमातून फॉर एक्झाम्पल जे किंडर जॉय नावाचं एक चॉकलेट्स आहे किंवा त्याच्यामधून जे आपल्याला कॅडबरी किंवा एक चॉकलेट मिळते त्याच्यामध्ये किंडर जॉयची किंमत 40 ते 50 रुपये आहे आणि त्याच्यामधून एक त्याला खेळणं मिळतं, पण ते काहीच उपयोगाचं नसतं मुलांच्या दृष्टिकोनातून. त्यांना सुरुवातीला बरं वाटतं, पण एकदा खाऊन झालं खेळणं थोडे दिवस आपल्या हातात ठेवलं की टाकून देतात. सो अशा प्रकारे सुद्धा मार्केटिंग करणं हे कितपत योग्य आहे ते ठरवणं जास्त गरजेचं आहे. देन नेक्स्ट म्हणजे डम्पिंग. विथ कंपनीज गोईंग ग्लोबल, कॉम्पिटिशन हॅज intensified tremendously. In order to enter the capture new market, companies may resort to dumping. For example, offering product at a very low price till the competition is wiped out of the market. कधी कधी असं होतं की प्राइस खूप डंप करतात म्हणजेच काय, ते वस्तू किंमत खूपच कमी ठेवतात आणि ज्यावेळी कॉम्पिटिशन वाटे स्पर्धा मारते मग त्या स्पर्धेतून ते प्रोडक्टच बाहेर फेकलं जातं, कारण की त्या ठिकाणी तेवढ्या किमतीला ते प्रोडक्ट मार्केटमध्ये विकूच शकत नाही. वन्स द कॉम्पिटिशन सीजेस द कंपनीज सबसिक्वेंटली इन्क्रीज द प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट. मग त्यावेळी काय करतात, मग कंपनीवाले अचानक त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ही वाढवत नेतात, कारण की त्या प्रोडक्शन कॉस्ट आणि कंपनी सेलिंग प्राइस याच्यामध्ये ताळमेळ बसत नाही. सो याला म्हटलं तर डम्पिंग. द नेक्स्ट वन इज अनइथिकल डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिसेस. पुशिंग वेंडर्स टू बाय मोर दॅन निडेड is an unethical practices in the distribution aspect of marketing. Also asking vendor to reduce display space of competitor or paying the vendor to carry more their product is another unethical distribution practices. कधी कधी काय होतं की वस्तू ज्यावेळी मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं त्यावेळी त्या रिटेलरला किंवा जो डिस्ट्रीब्यूट करणारा व्यक्ती असेल किंवा दुकानदार असेल त्याला आपल्याच कंपनीचे प्रोडक्ट जास्त मार्केटमध्ये डिस्प्ले करायला सांगतात. इतरांच्या कंपनीच्या प्रोडक्टला त्या ठिकाणी जास्त डिस्प्ले करू नका, त्यांना जास्त जागा देऊ नका, आपलेच प्रोडक्ट जास्त दिसून दे, जेणेकरून आपल्या कंपनीची त्या ठिकाणी मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होईल. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अनइथिकल मार्केटिंगमध्ये येतात. देन स्पॅमिंग. Spamming refer to the sending unsolicited emails to potential customer, encouraging them to product or services. This is the common unethical marketing practice done online. ज्यावेळी तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करता त्यावेळी ना ऑनलाईन वस्तू खरेदी केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे सेव्ह होतो. मग त्या ईमेल आयडी किंवा मोबाईलवरती वारंवार तुम्हाला मेल येतात, त्यांच्याकडे काय स्कीम आली किंवा नवीन काय ऑफर आली, काही डिस्काउंट ऑफर आल्या, काही कुपन्स आले, काही गिफ्ट वाउचर आले, तर तुम्हाला सारखे त्या ठिकाणी मेसेज येत राहतात. सो जर समजा तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता, परंतु तुम्हाला असे वारंवार समजा मेसेजेस असतील तर कस्टमर सुद्धा हेक्टिक होतात आणि त्यांना ते नकोसे वाटतं. ह्या पद्धतीने अनएथिकल मार्केटिंग केलं आहे आणि मार्केटिंग करताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मार्केटिंग करणं हे जास्त सोयीस्कर पडेल. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ द चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.